नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। महापालिकेने भूसंपादन केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने नाशिकमध्ये मनपा प्रशासनाविरोधात शेतकरी आक्रमक। महापालिका आयुक्तांच्या दालनात जोरदार घोषणाबाजी, तर आक्रमक शेतकऱ्यांची सुरक्षा रक्षकांसोबतही झटापट। आमदार बच्चू कडूंच्या दिव्यांग आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी परवानगी नाकारली। 9 तारखेच्या संभाजीनगर शहरातील मोर्चासाठी बच्चू कडू ठाम। आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी आम्ही आंदोलन करणार, बच्चू कडू यांची भूमिका। अमरावतीत आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रहारची लक्षवेधी बॅनरबाजी। शहरातील मुख्य चौकात प्रहारकडून सरकारच्या कामगिरीवर ताशेरे ओढणारे बॅनर। अमरावतीत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ समर्थकांचं राणांविरोधात आंदोलन। रवी राणांनी अपशब्द काढून अडसूळांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप। अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी आजच्या सुनावणीचा निकाल उद्यापर्यंत राखून ठेवला। हल्ल्याप्रकरणी मनसेचे नेत्यांची प्रतिक्रिया। आजपासून मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। सोलापुरात जंगी स्वागत। पश्चिम महाराष्ट्रात जरांगेंची शांतता रॅली। मनोज जरांगेंच्या सगेसोऱ्यांच्या मागणीला विरोध। सगेसोरे कुठेही डिफाईन होत नाही। मराठा आरक्षणातील जरांगे पाटलांच्या सगेसोऱ्यांच्या मागण्यांवरून प्रकाश आंबेडकरांची भूमिका। सोलापूरच्या शांतता रॅलीतील मराठा बांधवांसाठी आमदार बबनराव शिंदे कुटुंबियांकडून अल्पोपहाराचं वाटप। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीत आलेल्या मराठा बांधवांसाठी अल्पोपहार। पंजाबच्या अमृतसरमध्ये राष्ट्रीय ओबीसी अधिवेशन महत्त्वाचे ठराव पारित। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसह विविध मुद्द्यांवर अधिवेशनात ठराव। सोलापुरातील माढा विधानसभेची जागा शरद पवार गटाकडेच राहणार। काँग्रेसच्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटेंची प्रतिक्रिया। खडकवासल्यानंतर आता पुरंदर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। अजित पवार गटाकडून दिगंबर दुर्गाडे हे इच्छुक आहेत। सध्या महायुतीतील पुरंदर विधानसभा शिंदे गटाकडे। अहमदनगर श्रीरामपूरमध्ये विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून युवक संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। काँग्रेसकडून प्रलंबित प्रश्नांवर गावोगावी संवाद। गडचिरोलीतील अहेरी विधानसभेत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटात लढत होण्याची शक्यता। धर्माराव बाबा आत्राम यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून संदीप कोरे तिकीट मागण्याचे संकेत। वंचित बहुजन आघाडीची छत्रपती संभाजीनगर शहरात बॅनरबाजी। मराठा समाजातील 55 लाख बनावट कुणबी नोंदी रद्द करा, वंचितची बॅनरच्या माध्यमातून मागणी। मनसेकडून विधानसभेसाठी चौथा उमेदवार जाहीर। लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नगरगोजे यांना उमेदवारी घोषित। लातूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी घेतली राज ठाकरेंची भेट। तृतीयपंथीयांनी राज ठाकरेंसमोर समस्या मांडलेल्या आहेत। प्रश्न सोडवण्याचे राज ठाकरे यांनी आश्वासन दिले। राज्यातील साखर कामगारांचा पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर इशारा मोर्चा। साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी इशारा मोर्चाचं आयोजन। कामगारांच्या शिष्टमंडळाने घेतली साखर आयुक्तांची भेट। भिवंडीत हॉटेल मालकाने केलेल्या मारहाणी विरोधात बजरंग दलाची निदर्शनं। मारहाणीचा करण्यात आला निषेध। हॉटेल मालक आणि 5 वेटरला अटक। सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्तीच्या प्रमुख मागणीसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कार्यालय। आरक्षणाच्या मागणीसाठी परभणीत मुस्लिम समाजाचा सुरू असलेल्या उपोषणाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा। उपोषणस्थळी भेट देत देण्यात आला पाठिंबा। यवतमाळमधील वाईरुई येथे कर्जमाफीसाठी शेतकरी पुत्राचं बेमुदत आमरण उपोषण। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची कुणाल जतकरांची मागणी। महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता। 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचं सिंचन होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। सांगली जिल्ह्यातील शिराळा वनविभागाच्या वतीने नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती पथसंचलन। प्रसिद्ध असणारी शिराळाची नागपंचमी येत्या 9 तारखेला साजरी। नंदुरबारमध्ये साजरा करण्यात येतोय जागतिक आदिवासी दिवस। डॉक्टर सुप्रिया गावित आणि डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते या कार्यक्रमाला सुरुवात। पुरंदरमधील जेऊर येथे मुलाच्या 13व्या विधीच्या दिवशी वडिलांकडून शालेय मुलांची आरोग्य तपासणी करून श्रद्धांजली। 15 दिवसांपूर्वी डिटेक्ट झालेल्या ब्लड कॅन्सरमुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू।
पिंपरी चिंचवड शहराच्या चिखली परिसरातील इंद्रायणी नदीच्या निळापूर रेषेत बांधलेले 29 बंगले पाडण्यावर न्यायालयाचे शिक्कामोर्तब. हरित लवादाचा निर्णय कायम ठेवत बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश. धाराशिवच्या एट जिल्हा परिषद शाळेला संतप्त पालकांनी कुलूप लावले. शिक्षक नसल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती पालक आक्रमक. पालकांचा आमरण उपोषणाचा इशारा. गडचिरोली कोरची येथील तहसीलदारांची अवघ्या 13 महिन्यात बदली. प्रशांत गड्डम नावाच्या तहसीलदाराविरोधात अनेक तक्रारी असल्यानं उचलबांगडी. सिंधुदुर्गात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाची संततधार. माणगाव खोऱ्यातील अनेक गावात मुसळधार पाऊस. 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. वर्धा शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी. पावसामुळे जनजीवन प्रभावित. सततच्या पावसामुळे शेती कामावर परिणाम. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार बॅटिंग. शेतकऱ्यांना दिलासा. भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा. 5 दिवसांनंतर मुसळधार पाऊस. सोलापुरातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या खरीप हंगामाचं आवर्तन सुरू. आमदार संजय शिंदेंच्या प्रयत्नांना यश. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मालवण येथील सर्जेकोट समुद्रात खडकाळ भागात बोट आदळली. तर जोरदार धडक बसल्यानं बोटीचे 7 ते 8 लाखांपर्यंतचं नुकसान झाले. सुदैवानं खलाशी बचावले. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 24.35%वर. नाथसागर जलाशयात 9,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू. जळगावच्या गिरणा धरणाचा पाणीसाठा 40%वर. गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील हेळी गावातील बंधारा ओव्हरफ्लो. शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान. मालेगावमधील गिरणा धरणाच्या पाणी पातळीत 24% वाढ. धरणाचा पाणीसाठा 39.24%वर. पाणी टंचाईने त्रस्त नागरिकांना दिलासा. बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. ढगाळ वातावरणामुळे जळगावमधील मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव. पावसामुळे पिकाला फटका बसण्याची शक्यता तर उत्पादनात घट होण्याची शक्यता. वाशीमध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या 11,809 शेतकऱ्यांसाठीच्या निधीला मंजुरी. शेतकऱ्यांसाठी 21,32,96,000 रुपयांची मदत निधी मंजूर. नांदेडमध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनात घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. बुलढाण्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, अन्यथा आंदोलन करणार. ठाकरे गटाची खामगाव तहसीलदारांकडे मागणी. परभणी शहरात खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात. आतापर्यंत 70% काम पूर्ण. नांदेडच्या मेंढला गावातील रस्त्यांची दुरवस्था. प्रशासनाने दुरुस्ती करा, अन्यथा 10 आंदोलन करणार. नागरिक आक्रमक. जळगाव जिल्ह्यात 11,000 महिलांचे अर्ज बाद. जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 5,34,000 महिलांनी दाखल केले अर्ज. परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसरातील हरिहर तीर्थाकडे मंदिर प्रशासनाचं दुर्लक्ष. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. हिंगोली तालुक्यातील घोटादेवी ते शेगाव पायी दिंडी यात्रा. यात्रेचा पहिला मुक्काम बाभुळ गावात. जगदंबेच्या पालखीला बाभुळगाव शिवारात मेंढ्यांचं पहिलं रिंगण. नांदेडमधील कंधार पंचायत समितीच्या इमारतीची मोठी दुरावस्था. नवीन इमारत मंजूर करण्याची पदाधिकारी नागरिकांची मागणी. नागपूर महापालिका 446 सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करणार. स्वच्छतेच्या कामासाठी 1,52,00,000चं प्रावधान. पूरस्थितीमुळे सातारा ते कोल्हापूर दरम्यान आजपासून 13 ऑगस्टपर्यंत विशेष रेल्वे गाड्या. एसटी फेऱ्या बंद असल्यामुळे विशेष रेल्वे गाडीची नागरिक मंचने केली होती मागणी. रत्नागिरीच्या एसटी आगारातील डिझेल पुरवठा सुरळीत. सोमवारी डिझेल संपल्याने एसटीच्या 158 फेऱ्या रद्द झाल्या होत्या. गोरेगाव पंचायत समितीच्या गाळ्यांना अज्ञाताकडून कुलूप. अज्ञाताविरोधात गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. पोलिसांकडून शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेजबाबदारपणे रस्ता खोदल्यामुळे अपघात. ठेकेदारावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मराठवाड्यात पीक विम्याची नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 3 लाखांनी घटली. वेळेवर कागदपत्र उपलब्ध न होणं. पीक विमा मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी.
छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांकडून बेरोजगारी दूर करण्यासाठी पुढाकार. शहरातील हॉटेल, हॉस्पिटल आणि कंपन्यांमध्ये तब्बल 70 तरुण आणि तरुणींना मिळवून दिलं काम. कॅडबरी जंक्शन येथे ठाणे महापालिका 32 मजल्याचं नवं मुख्यालय उभारणार. पालिकेकडून निविदा प्रसिद्ध. 572 कोटींचा खर्च अपेक्षित. ठाण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या अर्जाची छाननी सुरू. पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जाची छाननी पूर्ण. नागपूरच्या काटोल तालुक्यातील मूर्ती गावाच्या सरपंचांसह एकाला लाच घेताना अटक. 3 लाखांची लाच घेताना एसीबीची कारवाई. हिंगोलीच्या संतूक पिंपरी शिवारात रस्त्यांच्या कडेला उभं असलेल्या तिघांना ट्रकची धडक. दोघांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. चालकाचा शोध सुरू.